नमस्कार. निसर्गरम्य व छोट्या मोठ्या वृक्षांनी गजबजलेला शाळेतील प्रत्येक वर्ग हा अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या चित्र व माहितीने भरलेला आहे, ज्यामुळे माझा विद्यार्थी नजर जाईल तिथून शिकण्याचे कार्य सतत चालू. शाळेच्या अंतरंगासोबत बाह्यंग सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. शाळा माझी व माझा प्रत्येक गुरुजी मुख्याध्यापक म्हणून प्रोत्साहन देणारे शाळेचे मुख्याध्यापक श्री पांचाळ सर. रडत रडत शाळेत येणाऱ्या बाळाला ची धोरा सांभाळणारे श्री कानवटे सर. छोटे छोटे चुटुकले सांगून, गोष्टी सांगून मुलांना हसत ठेवणारे श्री आडे सर. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी तयार करणाऱ्या सौ तमशेट्टे मॅडम. मुलींनी कसं वागावं, मुलींनी कसं राहावं, मुलींनं कोणतं शिक्षण घ्यावं हे प्रेमाने समजून सांगणाऱ्या सौ दडे मॅडम. या 8 शिक्षक रत्नांच्या कार्याची व शाळेविषयी माहिती सांगणारी ही थोडक्यात चित्रफीत. 2015 आयएसओ नामांकन मिळवणारी पहिली जिल्हा परिषद शाळा. शाळेविषयी मुलाखत देताना मुख्याध्यापक श्री पांचाळ. या आपल्या केरूच्या शाळेला आयएसओ नामांकित हा प्रमाणपत्र, यांच्या कार्याबद्दल आयएसओ नामांकित हा प्रमाणपत्र भेटलेला आहे. तर या शाळेचे मुख्याध्यापक श्री पांचाळ सर यांच्याविषयी 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या अगोदर वाटप करतो. 1-2 दिवस पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना आम्ही पाठ्यपुस्तकं वाटप करत असतो. आणि दुसरी गोष्ट की माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना 2-2 ड्रेस शाळेचे म्हणजे शासनाकडून मिळालेल्या निधीमधूनच सर्व विद्यार्थ्यांना आम्ही 2 ड्रेस पुरवठा करतो. 2018 छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तालुकास्तरीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक. 2019 घेण्यात आलेल्या केंद्रस्तरीय नृत्य स्पर्धेत आपल्या शाळेचा प्रथम क्रमांक. 2023 मुख्यमंत्री माझी शाळा समृद्ध शाळा व नुळज केंद्रातून प्रथम क्रमांक. 2024 तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धा तालुक्यातून प्रथम क्रमांक. 2024 छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शाळेचा सहभाग. 2024-25 तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शाळूचा तालुक्यातून द्वितीय क्रमांक. यावेळी गटशिक्षणाधिकारी साहेब त्यांची भेट आणि प्रोत्साहन. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातून आपल्या शाळेचा द्वितीय क्रमांक. आणि सगळे जे यामध्ये सहभागी आहेत त्यांचं नांदेड जिल्ह्याच्या वतीने सुद्धा स्वागत करतो. 59वे अधिवेशन
मी त्याच्यातील मराठीमधील कविता 13वी अनामविराम ऐका वाचा. तर मुलांनो, आपण इयत्ता पहिली वर्गाचा चित्र वाचनाचा पाठ घेऊ.
दरबाराच्या एका बाजूला एक उंदीर बसलेला होता. सर्वांनी ऐकायचं बरं का, एक उंदीर बसलेला होता आणि तो उंदीर हंगामी वस्त्र